ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्या दुकानामध्ये गेलो शाळेच्या कामानिमित्त, त्यांनी सांगितलं शाळेसाठी कसं काही अडचण नाही, तुम्हाला जे द्यायचे ते द्या, बाकीकडे भाव पहा आणि त्याच्यापेक्षा कमी द्या, असं म्हणणारं हे व्यक्तिमत्व. आणि त्यावेळेस आम्ही या गावचे जे अगोदरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते गणेशदादा ठेंग यांच्यासोबत आम्ही गेलो अध्यक्ष असताना, आणि दादांना म्हटलं आम्हाला कपाट घ्यायचे. दादांनी सांगितलं घेऊन जा, कपाट घेऊन जा, पैसे नंतर द्या. म्हणजे भाव वगैरे काहीच नाही, बाकीच्या पेक्षा हजार रुपये कमी द्या तुम्ही प्रत्येक कपाटामध्ये. आज जे आपल्या 7 वर्गामध्ये 7 कपाट आहे ती त्यांच्या दुकानमधील आहे. खरोखर अशा व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. एक सांगायचं आहे, आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय सिद्धेश्वर सखाराम ठेंग. खरोखर सर भैया सोबत बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आपल्याला सर एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करायचा. मग मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी विचारलं विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय देता येईल. मी म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांना शनिवारी स्पोर्ट ड्रेस मध्ये टी शर्ट नाहीये. त्यांनी सांगितलं दिलं, कोणताही विचार केला नाही, कोणताही विचार केला नाही, आणि टी शर्ट लगेच सांगितलं. आणि माप घेण्यासाठी ते स्पोर्ट मध्ये आले, आणि कपडा सुद्धा आपल्या चॉईस नाही. जे जवळपास 2 ते 3 वर्ष ही जे टी शर्ट आहे 2 ते 3 वर्ष तुमच्या अंगावरती टिकेल अशा पद्धतीचं टी शर्ट त्यांनी दिलं. बघा हे टी शर्ट आणि कपडा बघा, खूप छान पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं त्यांनी तिथं कॉम्प्रोमाइज केलं नाही. सर अतिशय दर्जेदार आपल्याला तिथं द्यायचंय. असं हे आदरणीय प्रेरणास्त्रोत असलेलं आपलं व्यक्तिमत्व आपल्या या गावासाठी त्यांनी ही एक प्रकारची मदत या शाळेला केली. स्काउट क्लॅप गो. आता तुम्हाला 57 टाळ्या वाजवायच्या. किती? 57 पर्यंत काउंट करायचंय. रेडी? 1 2 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 3 4 5 चल दादा. व्यवस्थित व्यवस्थित फक्त. ओके गुड. यानंतर आपल्या शाळेची विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका मॅडम यांना विनंती करतो की आपण सर्वांनी भाऊचं औक्षण करावं, आणि त्यानंतर आपण लागली टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम इथे आणि सोनपापडी वाटप लगेच ठेवणार आहोत. स्काउट क्लॅप गो. या वायरकर साहेब या एक फोटो काढून घ्या. स्काउट क्लॅप गो. जोरात टाळ्या. खूपच छान आणि सर्वांना प्रेरणादायी असणारा हा उपक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीनं आपल्या या जिल्हा परिषद शाळेवरती राबवला जात आहे. बरोबर या वाया कसं पुन्हा एकदा जो स्काउट क्लॅप गो. टाळ्या वाजत नाही तुमच्या. पुढे लक्ष हात बोल. गुड. 1 2 स्टार्ट. खरोखर कुठेही दुसरीकडे खर्च न करता या लेकरांसाठी या चिमुकल्यांसाठी हा खर्च करणं आणि यांना अतिशय दर्जेदार पद्धतीचं टी शर्ट देणं, जेणेकरून आपला जो शनिवारचा उपक्रम असतो त्या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी हे टी शर्ट इथं भाऊंनी दिलं आणि त्यांचे सुपुत्र गो. आपल्या सर्वांना आपण खाली उभे राहिलो तर या पटकन या इकडे पटकन सगळेजण एक सोनपापडी घेतली.
पहा आदरणीय खेडेकर साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेली आहे. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व याच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. या खेडेकर साहेब, ते बालरोग तज्ञ डॉक्टर शिवशंकर खेडेकर साहेब यांचे वडील आणि अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व. केव्हाही भेटल्यानंतर राम राम काय सुरू आहे त्यांच्याकडे पाहून असं प्रसन्न वाटतं. ते सुद्धा इथे भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आले. या भाऊ, या इकडे. भाऊसाठी जोरदार टाळ्या. स्काउट क्लॅप गो. टाळ्या वाजत राहतील. या सोनू या. या 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 लोक. हा बघ या पुढे. हा सगळे जण स्काउट क्लॅप गो. टाळ्या वाजत नाही तुमच्या. ओके. तर सर्व विद्यार्थ्यांना जागेवरच सोनपापडी वाटप आणि जागेवरच सर्वांना टी शर्ट मिळणार आहे. कारण आपण यानंतर आपल्या शाळेच्या वतीनं स्टाफच्या वतीनं आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा त्याचसोबत खूप अभिमानाचा सुद्धा आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक आदरणीय सिद्धेश्वर भाऊठे गोपाल फर्निचरचे सर्वे ते आहेत. आणि आताच पाटील सरांनी सांगितलं की खूप कठीण परिस्थितीतून त्यांनी त्यांचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरं जर बघितलं तर आज तुमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट सुद्धा या ठिकाणी घडते की जर आपण त्या दिवशी जशी गोष्ट सांगितली ती त्याप्रमाणे चिकाटी मेहनत आणि जिद्द जर आपल्या अंगी असत तर आपण आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो, एक विश्व निर्माण करू शकतो. ते त्यांनी तुमच्या समोर या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तुम्हाला फक्त टी शर्टच नव्हे तर शिक्षणाप्रती असलेली आस्था, विद्यार्थ्यांवर आपल्या गावातल्या शाळेवर असलेलं प्रेम त्यांनी या ठिकाणी त्यातून व्यक्त केलेलं आहे. मी आपल्या शाळेच्या वतीनं आदरणीय भाऊ यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे शब्द या ठिकाणी थांबवते. शाळेमध्ये एक उपक्रम राबवतो की ज्याचा वाढदिवस असला त्या दिवशी आम्ही चॉकलेट्स, वेफर्स किंवा आणखी काही जे पॅकिंगचे पदार्थ असतात ते पदार्थ आम्ही शाळेत वाटू न देता शाळेला एखादं झाड किंवा वर्गातल्या मुलांना एखादी पेन्सिलचं पॅकेट. संकटावर केली मात, वादळांशी झुंज देत संकटावर केली मात, कष्टजिद्द प्रामाणिकपणे घडवला यशाचा घाट. वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिलेली अनमोल भेट महान, वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिलेली अनमोल भेट महान सिद्धेश्वर भाऊ ठेंग यांना मनपूर्वक सलाम आणि अभिवादन. मनपूर्वक सलाम. आज हे जे विद्येचं ज्ञानपीठ या ठिकाणी आहे, या ग्रामीण भागामध्ये चिखली तालुक्यामधील जी मगरध्वज खंडाळा हे जे गाव आहे आणि हे गाव म्हणजे सामाजिक पटलावर त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून आणि विविध राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी गाजलेलं गाव म्हणजे मगरध्वज खंडाळा. आणि आज या ज्ञानपीठामध्ये या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. अष्टपैलू म्हटलं तरी चालेल. आदरणीय सिद्धूभाऊ ठेंग त्यांचा संघर्ष आम्ही या ठिकाणी जवळून या ठिकाणी बघितलेला आहे. कारण की हाडाचे काढ करून कुठेतरी या ठिकाणी संसाराचा या ठिकाणी गाडा चालवावा आणि त्या माध्यमातून एक सामाजिक दायित्व या ठिकाणी कशा पद्धतीनं निभवायचं हा प्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आज जिल्हा परिषद मराठी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये लक्ष मित्रांनो या ठिकाणी भरपूर जणांचं या ठिकाणी नाही आहे. ते का कमी झालेलं आहे? कुठेतरी या शाळेमधला जो विद्यार्थी वर्ग जो आहे त्या विद्यार्थी वर्गांचा जो सर्वांगीण विकास आहे तो विकास या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी गुरुजन वर्ग करतोय. परंतु त्याला एक हात म्हणजे मदतीचा हात जे अतिशय महत्वाचं असतं आणि तोच मदतीचा हात सिद्धेश्वर भाऊ ठेंग यांनी एक कपडा दानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. कुठेतरी आपला शेतकरी कुटुंब वर्ग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाल्याला या ठिकाणी शिकवत नाही. परंतु त्यांनी सुद्धा या ठिकाणी ध्यानात घेणं महत्वाचं आहे की हे जो गुरुजनांचा वर्गांचा जो स्टॉप आहे हा सुद्धा या ठिकाणी सरकारी शाळेमधनच या ठिकाणी तयार झालेला आहे. हे जे मोठमोठे जे अधिकारी वर्ग जे आहे तो अधिकारी वर्ग सुद्धा सरकारी शाळेतून या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जीवन जगतायत आणि चांगले शिक्षणाचे असतील धडे ते देत आहेत. आणि तोच प्रकार या ठिकाणी आज सिद्धेश्वर भाऊ ठेंग यांच्या जन्मदिनी या ठिकाणी होताना बघायला मिळतोय. अतिशय उदार भावनेतून
असे या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, गावामधले आहेत, जिल्ह्यामधले आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले आहेत, हा एक मदतीचा हात म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जो काही पंख त्यांना दिलेले आहेत भरारी घेण्यासाठी हा प्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसतोय. आणि पुनश्च माझ्या परिवाराकडनं सिद्धभाऊ ठेंग आणि या शिक्षण ज्ञानपीठाला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी घेतलेला आहे. इयत्ता आताचे 3री-4थीचे विद्यार्थी, मागच्या वर्षी 2री-3रीचे विद्यार्थ्यांनी खूप चांगले योगदान या परीक्षेमध्ये मिळवलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वागत होणार आहे. मॅडम सेमी इंग्रजीची आपली शाळा असून गव्हर्नमेंटने आता सगळीकडेच सीबीएसई पॅटर्न सुरू केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगली कामगिरी करत आहे आणि या विविध स्पर्धा घेताना 20-25 घरचे 25 विद्यार्थी, 25 मानसिकता त्यांची असताना त्यांना एका वेळी हँडल करणं हे शिक्षकाचं खरोखर कौशल्य असतं आणि ते कौशल्य आम्ही पूर्णपणे आत्मसात करून 100% विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. यापुढे करत राहू. जिल्हा परिषदच्या शाळेचा आतापर्यंत जो दर्जा राहिलेला आहे याच्यापेक्षाही तो दर्जा वाढवण्याची आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. सगळ्यांनी शाळेला असंच सहकार्य करावं. धन्यवाद. सरांनी डॉक्टर लहानेंच्या बाबतीत सांगितलं तसेच तेवढं नाही, पण तशीच परिस्थिती यांची आहे. यांच्याकडे सुद्धा वेळ नाही. आता मला वाटतं कदाचित फोन बंद करून ठेवला असेल, नाही तर आम्ही त्यांचा फोन वाचताना बघितलेला आहे. जेव्हा केव्हा चिखलीत भेट होते नेहमी ते आदराणा दुकानावर घरी नेतात. असो, आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. शाळेच्या वतीनं मी त्यांच्या या ठिकाणी स्वागत करते. कुठेच वंचित राहायला नको या हेतूने आमचा पूर्ण शिक्षक परिवार या ठिकाणी तन मन धनाने काम करत आहे. उन्हाळी वर्ग सुद्धा आदरणीय पाटील सर बेलोकर मॅडम यांच्या प्रयत्नातून उन्हाळाभर आपली शाळा सुरू राहिलेली आहे. असे नवोपक्रम घेण्यामध्ये शाळा नेहमी अग्रेसर राहते आणि राहील याची ग्वाही सुद्धा मी मान्यवरांना या ठिकाणी देते. जोरदार टाळ्यावरून स्वागत करा सर्व. मंथन स्टेट लेवल जनरल नॉलेज एक्झाम यामध्ये घवघवीत यश या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. त्यांच्या वर्ग शिक्षिका पडगार मॅडम. आम्हाला एका वर्गाची अडचण पडत होती. आदरणीय शेळके मॅडम यांनी त्यांच्या स्वनिधी यांनी ऑफिससाठी एक ऑफिस आपल्याला तयार करून दिलं, ट्रॅक सूट दिला आणि दरवर्षी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गोड ते सर्वांना सतीश सोनपापडी